आज पुन्हा जॉब? सांगितलं ना, उपासना आवश्यक आहे. एवढा वेळा? उपासना हा ईश्वराकडे पोहोचण्याचा मार्ग आहे. मन मोहात मायेत अडकतं, प्रापंचिक विवंचनांनी व्यथित होतं. उपासना केली की आत्म्याला उन्नतीचा मार्ग मिळतो. मनुष्य जन्माला उपासनेशिवाय प्रगती नाही. माझ्याकडून नाही वेळ होत तुमच्यासारखी उपासना. असं नाहीये. प्रत्येकाने परमेश्वराची उपासना करण्याचा आपापला मार्ग निवडायचा असतो. तुमचा मार्ग सेवा देणं हा आहे. तुम्ही कष्ट करता, लोकांना अन्नदान करता, ही सुद्धा एक प्रकारची उपासनाच आहे की. आपल्या पुनर्वसूचं होईल ना हो सगळं नीट? सर्व त्यांनी आखून ठेवलेलं आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. नंदिनी एकदा या घरात सून म्हणून आली की आपण सुटलो. नंदिनीने या घरात सून म्हणून यायला मला तरी कुठलाच अडथळा दिसत नाही. राहिला प्रश्न पुनर्वसूंच्या वागण्याचा, त्यात त्यांचा दोष नाही. विधिलिखित बदलणं त्यांच्याच काय, कोणाच्याच हातात नसतं. अरे काय चाललंय विद्या तुझं हे? हो ना, आणि अरे मुद्दा बरोबर आहे तुझा विद्याधर, पण उर्मी हर्ट होईल. विद्या, मला असं वाटतं तू एकदा शांतपणे बोल तिच्याशी. अरे उगाच चिडचिड करून काही उपयोग नाहीये. हो, आणि असं जर तू चिडत राहिलास ना, तर एक दिवशी ती म्हणेल माझं आयुष्य आहे, मी ठरवते, तू मध्ये पडू नकोस म्हणून. मग काय करणार आहेस तू? काही असं होणार नाहीये, ती असं काही म्हणणार नाही. अरे तू तिला भाग पाडतोयस. मला एक सांग, तू इतकं सगळं पुढे ठरेपर्यंत का गप्प बसलास? मला वाटलं हे मोडणारच आहे, त्याच्याकडून नाही तर मग त्याच्या घरच्यांकडून. आणि हे परस्पर मोडलेलं मला हवंच होतं. त्यांनी उर्मी आपणहून शहाणी झाली असती. हा मुलगा मला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त चतुर निघाला. ना तो तिच्याशी लग्न करतोय, ना तो उर्मीला सोडतोय. त्यापेक्षा तू उर्मीशी शांतपणे बोल ना. हो, आणि तिला नीट समजाव. तुझी खरी खरी कारणं, काळजी कळली तर कोण जाणे एखाद दिवस समजून घेईल अरे ती. अगं तू काळजी नको करूस नंदिनी बाळा, आम्ही आहोत ना. पुनर्वसूचा फोन नाही वाटतं आला तुला काही? अगं काय झालंय, त्याचं काम चाललंय सध्या काहीतरी, म्हणजे धड झोपत सुद्धा नाहीये तो. मी सांगते ना त्याला तुला फोन करायला. हा, बाकी तू कशी आहेस, बरी आहेस का? अगं रडू नको, उगी उगी रडू नको ग, रडू नको बाळा. अगं गेलेलं माणूस येणार आहे का रडून? आणि हे बघ, तुझ्या बाबांना वाईट वाटेल की नाही तू अशी सतत रडत राहिलीस तर. आणि बरं का सुनबाई, तुम्ही यायचंय आता लवकर या घरात. आम्ही सगळे वाट बघतोय. बरं ठेवते हो मी आता फोन. तू काळजी घे, मी तुला फोन करीन नंतर परत निवांत. बरं हो ठेव. काय म्हणत होती बिचारी? काय म्हणणार? त्यांचं कसं होणार हो आता? म्हणजे त्यांना राहायला घर पण नाहीये, भाड्याच्या घरात राहतात वाटतं, हो ना? हो ग, छप्परच गेलंय त्यांच्या डोक्यावरचं. आणि त्यांच्या डोक्यावर तर काय दादांचा हात आहे. मग काय? आणि ह्या घराची सगळी सत्ता तर तिच्याच हातात आहे.